पाचोरा वडगाव विधानसभा मतदारसंघातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सुमारे 150 गावात पाणी पुरवठा योजनांच्या कामांची गती वाढवून आगामी 6 महिन्यात सर्व योजनांची कामे पूर्ण करून मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला पिण्याचे मुबलक पाणी देऊन हर घर नल हर घर जल या घोषणावाक्याला स्मरून सर्वांनीच या योजनेला बळकटी देण्याचे काम सामूहिकपणे करावे। जे अधिकारी ठेकेदार कामात कचुराई करतील यांच्यातील आपण गय करणार नाही अशी तंबी यावेळी आमदार किशोर पाटील यांनी दिली। ते पाचोरा येथे झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते। या बैठकीत पाणी पुरवठा विभागाचे अभियंता श्री राठोड यांच्या कार्यकौशल्यामुळे त्यांच्या विरोधातील तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला। आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी 11 वाजता पाचोरा शहरातील टाउन हॉल मध्ये ही बैठक संपन्न झाली। बैठकीत पाचोरा व बडगाव तालुक्यातील सुरू असलेल्या प्रत्येक गावाचा गाव निहाय आढावा घेण्यात आला। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणींची जागेवरच सोडवणूक या ठिकाणी करण्यात येऊन योजनेअंतर्गत कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले। यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री भोगवटे, प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्यासह सर्व गावांचे सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार, वीज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंते, नाबार्डचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीत भूजल सर्वेक्षणातून मिळालेल्या पाण्याचा स्त्रोत, पाईपलाईन, गावाअंतर्गत पाईपलाईन, पाण्याची टाकी बांधकाम आणि विषयात येणाऱ्या तांत्रिक अडचणी जागीच सोडविण्यात आल्या। यामुळे आगामी 6 महिन्यात या सर्व योजना पूर्णत्वास जाऊन मतदारसंघातील जनतेला आपण पिण्याचे मुबलक पाणी देण्याचा मानस यावेळी आमदार किशोरप्पा पाटील यांनी बोलून दाखवला। बेकान पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा।